address in short. जीतना चाहता हूँ सभी से मगर मैं किसी को हराना नहीं चाहता। जीतना चाहता हूँ सभी से मगर मैं किसी को हराना नहीं चाहता। या ओळींची आठवण देणारे आदरणीय द राऊत स्टेजवर सर्व मान्यवर डिग्निटरीज ऑन द डायस ऑफ द डायस, पालक, माझे काही विद्यार्थी इथे असतील, माझे आवडते विद्यार्थी, लहान विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, 2च मिनिटं वेळ मी घेणार आहे. रेस्ट ॲश्युअर्ड, बिंदास राहा. 2 मिनिटात संपवतो मी. एक फेमस वाक्य आहे, इफ एज्युकेशन, इफ द चाइल्ड कॅनॉट कम टू द एज्युकेशन, एज्युकेशन शुड गो टू द चाइल्ड. मूल शाळेत येत नसेल तर शाळेने मुलाकडे जावं, हा शिक्षणाचा मूलभूत पाया आहे. त्याची उभारणी करणारे आदरणीय राऊत. त्याचबरोबर एक जुना असा सिनेमा होता जंजीर नावाचा, ऐकला असेल बऱ्याच जणांनी. त्यामध्ये 2 डायलॉग्स होते, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यामधले. मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, मेरे पास पैसा है, तुम्हारे पास क्या है. हा डायलॉग अमिताभ बच्चन यांचा होता. शशी कपूर सांगतो, मेरे पास माँ है. जरा बदलूया आपण. मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, मेरे पास ये है, मेरे पास वो है, तुम्हारे पास क्या है. मेरे पास हुनर है, स्किल है, कौशल्य आहे. त्या कौशल्य शिक्षणासाठी घेतलेल्या पावलाबद्दल खास अभिनंदन आणि आभार. जपत किनारा शीड सोडणे नामंजूर, अनवाऱ्याची वाट पाहणे नामंजूर. मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर. असं नामंजूर ठेवा. तुमची वाट तुम्ही निवडा. शेवटच्या 2 वाक्यामध्ये मुलांसाठी आणि पालकांसाठी जी एनर्जी, ऊर्जा, पॉवर, एन्थुसियाझम आम्ही इथं पाहिला, त्या सगळ्या गोष्टी अभ्यासातही येऊ द्या माय डिअर फ्रेंड्स. आणि पालकांसाठी आज ज्या उत्साहाने तळमळीने माझा मुलगा डान्स करू द्या, बक्षीस घेऊ द्या, मिळवू द्या, त्याच उत्साहाने थोडं अभ्यासातही लक्ष ठेवा. अनलेस अँड अंटिल यू हॅव गॉट बोथ द थिंग्स, द वर्ल्ड विल नॉट आस्क. सर्वांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला बोलवल्याबद्दल माझे मेंटॉर आदरणीय मिस्त्री साहेब यांचे खास आभार. आवटे मॅडम, मेनी मेनी थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कौलापुरे सर. आता मी रेडी गावचे सरपंच श्री रामसिंग राणे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी मातोश्री पार्वती राऊत विद्यालय या विद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या मातोश्री पार्वती राऊत विद्या एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक विनयजी राऊत सर, या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व्यक्ती, या शाळेचे शिक्षक, उपस्थित सर्व या ठिकाणी असणारे आमच्या ग्रामपंचायतच्या पंचक्रोशीतील सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पालकवर्ग, माझे छोटे बालमित्र, खरोखर आज 14व्या वर्षी या स्नेहसंमेलन कार्यक्रम तेवढ्याच उत्साहात आणि तेवढ्याच जोशात या ठिकाणी मातोश्री पार्वती राऊत या ठिकाणी साजरा करत आहे. खरोखर या आजच्या स्नेहसंमेलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. आपल्या सर्वांना म्हणजे आपल्या मुलाबाळांचे जे काही स्टेज असते ती स्टेज मिळते आणि त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळतो. त्यातून आपली मुलं आणि आपल्या मुलांची असणारी प्रगती आपण आपल्या डोळ्यासमोरून पाहत असतो. खरोखर मातोश्री पार्वती राऊत या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रम म्हणजे जे काही वर्षाचे जे काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात, वेगवेगळे खेळाचे कार्यक्रम असतात, या सगळ्या कार्यक्रमात मातोश्री पार्वती राऊत म्हणजे प्रत्येक आपल्या शाळेतील इयत्ता 1ली पासून इयत्ता 10वी पर्यंतच्या मुलाला प्रत्येक शिक्षणात आवड निर्माण झाली पाहिजे. खेळात त्याला चांगलं खेळता यायला पाहिजे. प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे. मुलं हुशार झाली पाहिजे. अशा तऱ्हेने आपण
आपली मातोश्री पार्वती राऊत विद्यालय चांगलं अगदी या ठिकाणी त्याचे सर्व शिक्षक वर्ग म्हणजे चांगलं आपलं मूल आणि आपली शाळा तालुका स्तरावरती म्हणा जिल्हा स्तरावरती कसं चांगलं अगदी नाव कमावेल यासाठी चांगलं या ठिकाणी शिक्षणाचं काम या ठिकाणी देत आहेत. शाळेबद्दल आत्ताच आमचे गुरुवर्य कौलापुरे सर यांनी पण चांगलं अगदी म्हणजे त्यांच्या अगदी गोड मिठास भाषेत असे त्यांनी आपल्या शाळेचं आणि पमर राऊत सरांचं आदरणीय स्वर्गीय पमर राऊत सरांचं अगदी चांगलं अगदी कौतुक केलं. खरोखर म्हणजे कौतुक करण्या एवढं गोष्ट आहे. आमच्या बोंबडीच्या वाडीतनं त्यांचा जन्म झाला आणि बोंबडीच्या वाडीमध्ये जे काय असणारे पंढरीनाथ रेडकर, पमर राऊत सर, आपले डॉक्टर विवेक रेडकर अशा थोर म्हणजे ज्यांनी आपलं रेडी गावाचं नाव आपल्या मुंबईपर्यंत नेऊन ठेवलं अशा जे आपले सर्व आपले माझे जे ग्रामस्थ आहेत खरोखर यांचं मी कौतुक करायला पाहिजे. आमच्या बोंबडीवाडीचं आताचं नवीन एक उदाहरण सांगायला गेलं तर आमच्या जे चॅरिटीमध्ये अगदी चांगलं काम केलं. आमच्या गावाला एक म्हणजे तिथे जाऊन चॅरिटी म्हणजे धर्माच्या आयुक्तामध्ये एक चांगली ओळख निर्माण केली. ते राजेंद्र कांबळे आमचे मार्गदर्शक त्यांच्या पण मुलींनी आज लंडनमध्ये चांगलं अगदी नाव कमावलंय शिक्षणातनं आणि अशा तऱ्हेची जी काही पदवी तिकडनं घेतली. खरोखर एक चांगलं अगदी कौतुकाचं काम आपल्या या बोंबडीच्या वाडीमधनं घडलं आणि आज खरोखर आपलं रेडी गावाचं पण नाव याबरोबर पुढे येत आहे. आपल्या शाळेच्या शिक्षकांचं चांगलं अगदी काम आणि त्याबरोबर जी काय आता विल्सन मॅडमने पण गीता विल्सन मुख्याध्यापिकांनी सांगितलं की या सर्व कामात आज पालक वर्ग पण आपल्याला मदतीचा आर्थिक किंवा वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला सर्वजण मदत करत. आता इथे बघाल तर क्रिकेटचे कोचिंगचं पण या ठिकाणी प्रशिक्षण चालू झालं आणि त्याच्यानुसार आपल्या सर्व जे काय पालक वर्ग असते आमचे मित्र शिखरजी मिस्त्री यांनी पण मेहनत घेऊन चांगलं अगदी या ठिकाणी जे काही खेळासाठी क्रिकेटचे जे काही ट्रेनिंग व्हायला पाहिजे त्यासाठी पण एक चांगलं अगदी त्या ठिकाणी एक ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्यांनी स्वतः सर्व पालकांनी या ठिकाणी मदत केली आणि सर्व स्पर्धात्मक या शाळेच्या जे काय असणाऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या या ठिकाणी राबवण्याचा या ठिकाणी शाळेचा जो काही मानद आहे त्याला या ठिकाणी खरोखर आम्ही या ठिकाणी सलाम करतो. पुढच्या वर्षी या ठिकाणी 11वी 12वीचा वर्ग पण म्हणजे आमची जेव्हा विनय राऊत सर ज्या ठिकाणी रेडीला येतात कायम माझी आणि त्यांची भेट आपल्या त्यांच्या राहत्या घरी असते आणि त्यावेळी जे काही असणाऱ्या शाळेविषयी किंवा रेडी गावाविषयी जे काही करता येईल तेवढं मला तुम्ही सांगा. मी त्यातून मार्ग काढून जेवढं काही किंवा युवक वर्गासाठी पण करता येईल यासाठी पण मी पुढे असतो. काही वेळेला आर्थिक मदतीचा हात पण आम्हाला त्यांचा पमर राऊत सरांचा आणि त्यांचा असतो. अशा तऱ्हेने त्यांचं असणारं कार्य हे कौतुकास्पद आहे. आपण सर्वजण या पालक वर्ग या सर्व या मातोश्री पार्वती राऊतला चांगली अगदी मदत करतात. मुलांनी पालकांनी आपल्या मुलाचे जे काही गुण आहेत ते ओळखून आणि त्याच्यातनं तो आपला कसा एक चांगला या देशाचा नागरिक घडेल याकडे लक्ष देऊन त्या मुलाचं अगदी चांगलं अगदी त्याला संस्कार घडवावे. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आई वडिलांचा आपल्या शिक्षकांचा आपल्या भागातील नागरिकांचा कसा मान सन्मान आणि या ठिकाणी चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी मी या स्नेहसंमेलनाच्या दृष्टीने सांगतो आणि या ठिकाणी या सर्व कार्यक्रमात मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरोखर जी काही आपण सर्व मुलांनी प्रगती केली आहे त्या सर्व मुलांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या आता जी होणारी 10वीची परीक्षा आहे त्या 10वीच्या परीक्षेतील मुलांना या ठिकाणी पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन येणारं हे नवीन वर्ष आता हे जे आलंय नवीन वर्ष ते नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जावं अशी माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि मला इथे बोलवून माझा मान सन्मान केला त्याबद्दल या मातोश्री पार्वती राऊत शाळेचा मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.